भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आसगाव चौरास ग्रामपंचायतीत विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीची अक्षरशः लूट झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या कथित घोटाळ्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे ग्रामपंचायतीतील कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सामाजिक कार्यकर्ते दिनेश सावरबांधे यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार वाचनालय, स्मशानभूमी, अंगणवाडी, पाईपलाईन आदी विविध विकास कामे प्रत्यक्षात पूर्ण न होता लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा आरोप आहे। काही कामे कागदोपत्री पूर्ण दाखवून निधीचा मलिदा लाटण्यात आल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शासनाने गावाच्या विकासासाठी पाठवलेला निधी विकास कामांवर खर्च होण्याऐवजी काहींच्या घशात गेला का असा प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारत आहेत। अनेक कामांची प्रत्यक्ष पाहणी केली असता ती अपूर्ण, निकृष्ट किंवा अस्तित्वातच नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या संपूर्ण प्रकरणात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे आणि संबंधित ग्रामसेवक यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून सखोल चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे। दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा भ्रष्टाचाराला अभय दिल्याचा संदेश जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। विशेष म्हणजे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या ग्रामपंचायतीत प्रत्यक्षात विकास दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। कामे कुठे झाली आणि पैसा कुठे गेला हा प्रश्न आता गावागावात चर्चेचा विषय ठरला आहे। दरम्यान प्रशासनाने या गंभीर आरोपांची तातडीने दखल घेऊन स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र लोक आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आता जिल्हा प्रशासन, पंचायत विभाग आणि संबंधित यंत्रणा या कथित घोटाळ्याची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणतात की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख। त्याच्यात प्रभारी सरपंच महेश आनंदराव फुंडे यांनी करोडो रुपयाची अफरातफर केली आहे। या वाचनालयाचा 1,86,000चा बिल आहे, ज्याच्या इस्टिमेटमध्ये विंडो, मुरूम, पाईप फिटिंग, पेंटिंग आहे। हे कामं न करता त्यांना ते पगार सचिवाजवळ साठगाठ मिळून उचल केली आहे। असे कितीतरी कामं आहेत। जसा आरोग्य दवाखान्याची AC आपल्या घरी लावल्याचा आरोप आहे, पाण्याच्या टाकीचे पायल्या विकल्याचा आरोप आहे, भरपूर रस्त्याची अफरातफर, गाव स्वच्छता करून ते पैसे खाल्ले आहेत। असे अनेक करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून ते डकार मारत नाहीत। अशा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रभारी सरपंच महेश आनंदरावजी फुंडे यांना फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून ते कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडून ते सगळे सचिवाकडून आणि प्रभारी सरपंचाकडून ते सगळे वसूल करून ते अर्धवट असलेले कामं पूर्ण करण्यात यावे। महेश आनंदरावजी फुंडे यांनी खूप मोठे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे असं निदर्शनास आले आणि त्यानिमित्ताने आम्ही आज ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आज या ग्रामसभेमध्ये बोललो। त्यानिमित्ताने ज्यांनी जे काही भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशीच सर्व ग्रामस्थांची म्हणणं आहे। समजा जर कारवाई झाली नाही तर तुमचा समोरचा पवित्र कारवाई समजा जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व गावकरी आम्ही आमरण उपोषण करू आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे या हिशोबाने आम्ही मागणी करू। आता जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्या संबंधाने तत्कालीन जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांच्या हातांना चौकशी अंती जर दोष दिसून आला तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे ग्रामसभेचा ठराव ग्रामसभेने घेतलेला आहे।